नमस्कार मित्रांनो, मराठी एस के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, मकर संक्रांतीचा हप्ता या ठिकाणी कधी भेटणार आहे याच्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड करण्यासाठी शासनाकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावर एकूण 6 हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे आणि आता नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देखील मिळणार आहे। आता या महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने शासनाकडून मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत ही अतिशय गोड होणार आहे। लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण नक्की बघा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, मागील वर्षी 2024मध्ये राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 या रुपये ठिकाणी एकूण 6 हप्त्यांचे 9000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आता महिलांना नवीन वर्षामध्ये आणि तसेच 2025मध्ये हे पैसे मिळणार आहेत आणि आता जानेवारी महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत। तो हप्ता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून मकर संक्रांती निमित्त हा हप्ता दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्राकडून समोर आलेली आहे। आणि महत्त्वाची बातमी म्हणजे ज्यांना अगोदर पैसे आलेले नसतील त्यांना देखील पैसे मिळणार आहेत। त्यामुळे सर्व महिलांची संक्रांत ही गोड करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मागील जे काही हप्ते मिळालेले आहेत अशा सणांच्या दिवशी सरकारने हे पैसे सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत। उदाहरणार्थ, रक्षाबंधनाच्या वेळेस पहिला हप्ता देण्यात आलेला होता। त्याच्यानंतर दिवाळीच्या अगोदरच म्हणजेच भाऊबीज सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील देण्यात आले होते। आणि आता त्याच प्रकारे आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला महिलांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा सण असलेला मकर संक्रांतीचा सण, या सणाचे औचित्य साधून महिलांच्या बँक खात्यावरती लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्यांचे पैसे जमा होण्याची ही माहिती मिळाली आहे। अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुम्हाला नवीन अपडेट देखील आवडली का हे आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।